श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या असणार आहे होळी, म्हणजेच यंदाची होळी 2026मधील 2 मार्चला सोमवारच्या दिवशी आलेली आहे. होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम आणि महत्त्वाची मानली जाते. होलिका दहन हे जे आहे तर ते फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला केलं जातं आणि ही पौर्णिमा तिथी 2 मार्चला सोमवारी सायंकाळी 5:33 सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी मंगळवारी 3 मार्चला संपणार आहे, ती 5:03 सायंकाळी. तर अशा परिस्थितीमध्ये पौर्णिमा ही 2 दिवस साजरी होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी हे म्हणजेच 3 मार्चला जे आहे तर ते धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे आणि त्यासोबतच या दिवशी खग्रास चंद्रग्रहणसुद्धा आलेलं आहे. आता बघा, या होळीमध्ये बघा सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. होलिका दहन केल्यामुळं बघा आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन आपल्या जीवनात आनंद, एक प्रकारची सकारात्मक लहरी ह्या येत असतात. जीवनात सकारात्मकता येते, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव याची आपल्याला प्राप्ती होते. यामुळे हा होळीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. तर बघा, आपण होळी का साजरी करत असतो, तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व वाईट गोष्टींचा, नकारात्मकतेचा नाश होऊन आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता यावी म्हणून चांगल्याची वाईटावरती मात म्हणून हा जो दिवस आहे तर तो सगळीकडे अगदी आनंदात, उत्साहात साजरा केला जात असतो. आणि आपल्या जीवनामध्ये बघा ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्यांचा नाश होऊन आपल्या जीवनात सकारात्मकता यावी यासाठी सुद्धा आपण होळीची राख श्रद्धेनं आपण आपल्या कपाळाला लावत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या दिवशी काही उपाय, सेवा सांगण्यात आल्या आहेत आणि या सांगितलेल्या सेवा आणि उपाय जी व्यक्ती करते त्याच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता, येडापिडा, वाईट शक्तींचा नाश होतो. त्यासोबतच दारिद्र्य देखील दूर होत असते. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड वास करत असते आणि यामुळंच आपल्याला बघा धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. उद्या होळीच्या दिवशी उठल्याबरोबर सकाळीच आपल्याला हे एक काम करायचं आहे. आता ही गोष्ट केल्यानं लक्ष्मी घराकडे धावत येईल. वर्षभर आपल्या खिशात पैसा हा खेळत राहील. वर्षभर आपण घरामध्ये आर्थिक अडचणी येणार नाहीत. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग अशा सुंदर नवीन माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा उपाय बघा आपण होळीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. उठल्याबरोबर हे एक काम आपल्याला करायचं आहे. होळीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला, हे काम केलं तर आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासोबतच आपल्यावरती एखादं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतोय, मेहनत करतोय, तरी देखील ते कर्ज फेडलं जात नाही किंवा आपली कर्जमुक्ती होत नसेल तर आपल्याला या उपायामुळे कर्जमुक्ती होण्यासाठी नक्कीच मार्ग मिळेल. घरात पैसे येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होत जातील. होळीच्या दिवशी तुम्हाला बघा लवकर उठायचं आहे. संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता बघा, घर झाडायला सुरुवात करताना तुम्हाला ही एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे किंवा ध्यानात ठेवायची आहे. आपण घर स्वच्छ करताना आपला जो घराचा शेवटचा कोपरा आहे तर तिथून आपलं घर स्वच्छ करायला सुरुवात करायची आहे आणि जिथं पण आपला मुख्य दरवाजा आहे, मुख्य उंबरठा आहे तर तिथं आपल्याला सर्व कचरा किंवा केर म्हणतो आपण, तर तो एकत्र करून आपल्या घरातून बाहेर काढायचा आहे.
नंतरनं बघा आपल्याला घरामध्ये घराबाहेर हळदीचं पाणी शिंपडायचं आहे किंवा फरशी पुसण्याचं जे पाणी आपण वापरतो तर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्यानं आपल्याला संपूर्ण घरामधली फरशी पुसून घ्यायची आहे. यामुळं घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते. हळद जी आहे तर ती आपल्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती काढण्यासाठी अत्यंत प्रभावशाली मानली जात असते. त्यानंतरनं आपल्याला स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला देखील चिमूटभर हळद टाकून यानं आपल्याला अंघोळ करायची आहे. यामुळं आपला शुक्रग्रह हा मजबूत होत असतो आणि शुक्रग्रहाचा संबंध हा थेट धनाशी जोडला जात असतो. त्यानंतरनं बघा आपल्याला नित्य देवपूजा ही करून घ्यायची आहे. आता बघा ही जी पौर्णिमा आहे तर ती हुताष्मी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी होळी हा सण साजरा केला जात असतो. आता बघा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तर येत असते, पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. या दिवशी होळी जी आहे तर ती का पेटवायची तर याच्यामागे एक पौराणिक कथासुद्धा आहे तर ती म्हणजे भक्त प्रल्हादाची. आता ही तर कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि हा जो दिवस आहे पौर्णिमा तिथी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, दोष, पितृदोष काढून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच मला हा उपाय सकाळीच करायचा आहे. आता देवपूजा करून झाल्यानंतरनं देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला एक स्वच्छ पाण्यानं भरलेला तांब्याचा कलश जो असतो तर तो घ्यायचा आहे. एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. कापसाची वात घालून घ्यायची आहे आणि एका ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, हा दिवा आणि तांब्याचा कलश घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. जिथं पण पिंपळाचं झाड आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत किंवा थोडेसे तांदूळ आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा दिवा लावण्यासाठी जर तूप नसेल तर त्यामध्ये तुम्ही दिवा लावण्याचं तेल घालून त्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तरीही चालणार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग देखील टाकायचे आहे. आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे तांब्यावर पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला सातत्यानं जप करायचा आहे. त्यानंतरनं हळदी कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत आणि तर या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या पानांवर माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतरनं या झाडाखाली बसूनच आपल्याला कोणत्याही लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं किंवा मग महालक्ष्मी अष्टकम येत असेल तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. माता लक्ष्मीचा बीजमंत्र जो आहे तर त्याचासुद्धा तुम्ही 108 वेळा जप केला तरीही चालेल. यामुळं तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे बंद मार्ग मोकळे होतील. घरात वर्षभर धनधान्य, पैसा, संपत्तीची कमी पडणार नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरामध्ये असणारं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील दूर होईल. पितृदोष दूर होऊन तुमच्या घराची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. तुमच्या खिशामध्ये पैसा हा टिकून राहील किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील. घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल.